As many of you know, my life has not always been entirely a bed of roses. I faced many health crises since childhood, but my father and mother have never let me feel. अनंत अंबानी यांनी कॉकटेल नाईट दरम्यान भाषण केले. ते म्हणाले, माझी आई गेल्या 4 महिन्यांपासून रोज 18 ते 18 तास काम करते. इथे दिसत असलेली सगळी व्यवस्था माझ्या आईने केलेली आहे. मला आणि राधिकाला आशीर्वाद आणि प्रेम देण्यासाठी जामनगरला आलेल्या तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. अनंत पुढे म्हणाले, तुम्हा सर्वांना इथे आल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. तुम्हाला काही अडचण आल्यास आम्ही दिलगीर आहोत. माझ्यासाठी आणि राधिकासाठी एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी माझे आईवडील, भाऊ, बहीण आणि वहिनी यांचा खूप आभारी आहे. गेल्या काही महिन्यांपासून या सर्वांची झोप 3 तासांपेक्षा कमी आहे. माझे आयुष्य इतके सोपे नव्हते हेही तुम्हाला माहीत आहे. मला लहानपणापासून अनेक आजार झाले आहेत. मात्र माझ्या वडिलांनी आणि आईने मला कधीच याची जाणीव होऊ दिली नाही की मी आजारी आहे. त्यांनी मला सतत धीर दिला. अनंत यांचे बोलणे ऐकून मुकेश अंबानी भावुक झाले. राधिका म्हणाली, आमच्या प्रेमाची सुरुवात जामनगरमध्ये झाली. राधिका मर्चंट म्हणाली, जामनगर एक अशी जागा आहे जिथे मी आणि अनंत एकत्र वाढलो. इथेच आम्ही दोघे प्रेमात पडलो. आज आम्ही भविष्यासाठी एवढं मोठं पाऊल उचलत असताना यासाठी जामनगरची निवड करण्यात आली ही आनंदाची बाब आहे. मुकेश अंबानी म्हणाले, अनंतमध्ये वडील धीरूभाईंची झलक. कॉकटेल नाईटमध्ये मुकेश अंबानी यांनीही भाषण केले. ते म्हणाले, जेव्हा मी अनंतकडे पाहतो तेव्हा मला माझे वडील धीरूभाई अंबानी यांची झलक दिसते. मला अनंतात अनंत शक्ती दिसते. तो नेहमीच धीरूभाईंचा आवडता राहिला आहे.